तर नमस्कार मंडळी, आज आपण इथं बनवतोय मसाले भाताबरोबर खाण्यासाठी मस्त अशा काटेरी वांग्याचं कालवण, ती पण भरलेल्या वांग्याचं कालवण। त्यासाठी मी इथं घेतली सातारी चटणी, एक बारीक अर्धा कांदा बारीक कापून घेतलाय तो छान असा, आणि बघू शकता किती बारीक होतोय। दाताखाली आला नाही पाहिजे इतके छोटे कण त्याचे करायचे। बारीक कापलेला टोमॅटो, हा शेंगदाण्याचा कूट, आता हे मी मिक्स आणि त्यात थोडंसं मीठ टाकलंय। हे सगळं मी आता बारीकपणे मिक्स करून घेते। चांगला हाताने एकदम एकजीव करून घ्यायचं त्याला। ते असं एकजीव करताना तुम्हाला जाणवेल की त्याचा किती खमंग सुवास घरभर दरवळतो, आणि असं वाटतं असंच भाकरी बरोबर खाऊन टाकावं। इथं मी टेचलेला जिरं लसूण सुद्धा थोडासा त्यातला घेऊन इथं टाकलाय, बाकीचा फोडणीत टाकणार आहे चव यावी म्हणून मी इथं तो असा मिक्स करायला घेतलेला आहे। असं लाल भडक हात झाले पाहिजेत, असे बोटं गुलाबी दिसले पाहिजेत, इतकं मस्त असं बारीक करून घ्यायचं। आता ही वांगी मी अशी भरून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। ह्यात असा मसाला भरायचा आहे आणि आपण आता ही तेलात सोडणार आहे। मी हे आज कुकरमध्ये न करता कढईत करणार आहे, त्यासाठी आपण त्यात कढईमध्ये टाकूया आता तेल। तर कढई छान तापली आहे, आता आपण त्यामध्ये टाकूया थोडंसं तेल। वांगी भाजली जातील एवढं तेल टाकलं तरी पुरेसं आहे, जास्त तेलकट नाही करायचं आपल्याला। तेल असं जरा तापले की नाही थोडंसं चेक करायचं, आणि त्याच्यानंतर आपण त्यामध्ये सोडणार आहे एक एक वांगं। अजून थोडंसं तापू द्यावं, तेल असं वाटायला लागले तापले। ओके, तर ही अशी वांगी मी आता परतून घेणार आहे यामध्ये। ही वांगी अशी छान गोल्डन होईपर्यंत थोडीशी परतून घेणार आहे, त्याला डाग पडेपर्यंत। तर सगळ्या बाजूने वांगी अशी चॉकलेटी डाग पडलेत त्याला। आता ती छान परतली आहेत, आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत उरलेला मसाला। माझ्याकडे एवढासाच मसाला उरला होता, आता तोच मी टाकते बाजूने वांग्यामध्ये। वांग्याचा गॅस बारीक करायचा आणि हा थोडासा मसाला परतून घ्यायचा। मसाला थोडा लागायला लागला पण करपलेला नाही आहे, थोडासा तळला गेला की ह्यामध्ये छान असं मसाल्याचंच पाणी ओतून घ्यायचं।